नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी बघता तुम्ही हे रोग दिसते तुम्हाला रोग. या ठिकाणी आपण खेपी टाकली होती ते बघा दिसतं का ते किती पुढं पडलेलंच आहे ते म्हणता आता ते पहिल्याच पुढं लाल हिरा कंपनीची बी टाकलेलं आहे आपण. आणि ह्या लाल हिराची उगवण इतकी भारी झाली बघा तुम्ही सगळं ती बघा कसं उगवले बघा टोटल वावरामध्ये बघा पुढं बघा कसं उगवण झालेली आहे. आणि याच्यानंतर हे उगल्यानंतर उगवण झाल्यानंतर आपण 21 दिवसांनी आज त्याला 21 दिवस झाले म्हणजे 2 दिवसापूर्वी आपण याला औषध मारलं. हे बघा खालचं गवत बघा, हे बघा इथं हे बघा गाडी हे बघा हे गवत सगळं गवत जळून गेलं. बघू शकता काहीच गवत राहिले नाही, टोटल गवत जळून गेले. आपण याला 21 दिवस झाले ना तर तणनाशक मारलं होतं. तर आपण कोणतं तणनाशक मारलं तर तुम्हाला मी सांगतो. या ठिकाणी आपण त्याला 20 ml गोल घेतलं, त्यानंतर ॲग्रोसार्ट क्विट मास्टर डिक्लिन नावाचं तणनाशक घेतलं. हे 3 तणनाशकं आपण याच्यामध्ये मिक्स केली आणि या ठिकाणी बघा किती छान पद्धतीने सगळं गवत जळून गेले. तुम्ही बघू शकता काहीच गवत शिल्लक झाले नाही. थोडसा रोपाला आयब होतो, पण आता याला आपण थोडं पाणी देणार आहोत आणि पाणी दिल्यानंतर आपण याला बघू शकता काहीच गवत राहिले नाही, टोटल गवत जळून गेले. आपण याला 21 दिवस झाले ना तर तणनाशक मारलं होतं. तर आपण कोणतं तणनाशक मारलं तर तुम्हाला मी सांगतो. या ठिकाणी आपण त्याला 20 ml गोल घेतलं, त्यानंतर ॲग्रोसार्ट ॲडस्टॅप घेतलं, त्यानंतर त्याच्यामध्ये एक डिक्लिन नावाचं तणनाशक घेतलं. हे 3 तणनाशकं आपण याच्यामध्ये मिक्स केले आणि या ठिकाणी बघा किती छान पद्धतीने सगळं गवत जळून गेले. तुम्ही बघू शकता काहीच गवत शिल्लक झाले नाही. थोडसा रोपाला आयब होतो, पण आता याला आपण थोडं पाणी देणार आहोत आणि पाणी दिल्यानंतर आपण याला आता पाणी देणार आहोत. पाणी दिल्यानंतर आपण याला एक फवारा मारायचा आपल्याला. त्याच्यामध्ये आपण बायोडाम कंपनीचं टॉनिक घेणार आहोत किंवा बायोविटा मारणार आहोत 40 ml आणि कराटे किंवा कॅनन मारणार आहोत 30 ml. आणि त्याच्यानंतर आपण सुपरसेल नावाचं कंटेन आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये जे कमी पडलेले घटक आहेत सूक्ष्म आणण्याचे ते त्याला भेटतील आणि त्याची चांगल्यापैकी वाढ होईल. आणि त्याच्यामध्ये पातीमध्ये असलेले किडे रस असणारे किडे हे कॅननमुळे त्याच्यामुळे नष्ट होतील. आणि एक रेड मिल गोल्डची बुरशीनाशक पुढे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. रेड मिलची गोळी टाकल्यामुळं जे आता वातावरण खराब असल्यामुळे जे बुरशीजन्य आजार असतात ते ह्या रोपा पडणार नाहीत, अशी प्रक्रिया आपण करणार आहोत. आणि याच्यानंतर तुम्हाला रोप कसं होतं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. हे बघा गवत बघा, आता परत बघा तुम्ही कसं गवत छानपैकी जळून गेलं. हे बघा इथे म्हणजे काहीच गवत झालं नाही. आपण कोणतं औषध वापरलं हे तुम्हाला मी त्याची फोटो पण टाकेल. एक ॲग्रोस्टारचं घेतलं होतं आणि एक डाव कंपनीचं घेतलं होतं आणि डिक्लिन नावाचं घेतलं होतं. हे तुम्हाला 3 औषधं मी दाखवेल.